ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. कारमधील 16 देशी दारूच्या बॉक्ससह $8.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. शहरातील लकी हॉटेल समोरील रस्त्यावर एका मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कारमधील 16 देशी दारूच्या बॉक्ससह $8.25 लाख रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून चौगावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी दिल्याने पोलीस प्रशासनाकडून प्रत्येक दिवशी अवैध धंद्यासह अवैध दारू विक्रीवर कारवाईचे सत्र सुरू आहे. वसमत शहरामध्ये अवैधरित्या मोठ्या प्रमाणात देशी दारू येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागाला मिळाल्याने पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी पथकाला सूचना दिल्या होत्या. नांदेड ते परभणी रस्त्यावरील लकी हॉटेल समोरील रस्त्यावर एका कारमध्ये अवैध दारूसाठा असल्याची माहिती मिळताच त्यावरून 29 जून रोजी रात्रीच्या सुमारास पथकाने छापा मारला असता कार क्रमांक MH387870 ही उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये बरेच देशी दारूचे बॉक्स मिळून आले. पोलिसांनी वाहन वसमत शहर पोलिसात नेल्यानंतर पाहणी केल्यास या कारमध्ये 16 बॉक्समध्ये 77,000च्या 820 देशी भिंगरी संत्रा बाटल्या मिळून आल्या. तसेच 5 लाख रुपयांची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार अशी एकूण 5,77,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे गौसुद्दीन हबीब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालक ज्ञानेश्वर कांतराव चव्हाण, सुदर्शन देवीदास चव्हाण राहणार आडगाव रणजेबुवा तसेच त्यांच्या दुकानातून हा दारूसाठा सुरेश माणिकराव जयस्वाल यांनी नंदकिशोर द्वारकारात जयस्वाल राहणार वसमत यांच्याकडून प्रोहिबिशनचा माल खरेदी केल्याचे चौघाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास शेख नय्यर हे करीत असून ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, गौसुद्दीन हबीब शेख, गजानन पोकळे, विठ्ठल काळे, गणेश लेकुळे, ज्ञानेश्वर पायघर यांच्या पथकाने केली आहे. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.